घरात खूप छान आनंदाचं वातावरण असतं. घरातील प्रत्येकजण खूप खुश असतो. प्रत्येकाचाच आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. कारण बातमीच तशी सुखद धक्का देणारी असते. लग्नाच्या इतक्या वर्षांनी प्रभा गरोदर राहिलेली असते. तिचा नवरा तर तिचे खूप लाड करत असतो. आई वडील सर्वजण तिची काळजी घेत असतात. घरात छोटंसं बाळ येणार, त्याच्या येण्याने संपूर्ण घराला घरपण येणार होतं. त्यामध्ये इतक्या वर्षांनी ही गोड बातमी मिळाली आहे, त्याचा आनंद, तो उत्साह काही वेगळाच असतो. असेच सर्व खूप जास्त खुश असतात. प्रभाचे सर्व हट्ट, लाड पुरवले जातात. आईसुद्धा म्हणजेच सासूसुद्धा माझी खूप काळजी घ्यायची. सर्व औषधे, खाणे-पिणे सर्व वेळेवर बघायचे. मला तर या सर्वांचे खूपच कौतुक वाटायचे. सर्व काही अगदी छान चालू होतं. एके दिवशी नणंद आम्हाला भेटायला येते आणि बोलता बोलता तिच्या बोलण्यातून हे कळालं की सासूला मुलगाच हवा आहे आणि जर मुलगी झाली तर मात्र आपल्याला हे घर सोडावं लागेल. हे ऐकून आता मात्र माझा विश्वासच बसला नाही की मी त्यांना म्हणाले की नाही, असं कसं असू शकतं. आणि आई या सर्वांबद्दल मला कधीच काही बोललेल्या नाहीत. ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. त्यावर ताई म्हणाल्या, नाही प्रभा, हेच खरं आहे आणि ते तुला लवकरच कळेल. असे बोलून तेथून त्या निघून गेल्या. आता मी मात्र अवास्तव विचार करू लागले. मनात एक प्रकारची वेगळीच भीती, शंका निर्माण झाली. जेव्हा इतके दिवस मला बाळ होत नव्हते, तेव्हा तर त्यांना काहीही अपत्य चालत होते. तेव्हा तर त्या म्हणायच्या, काहीही होऊ दे, पण घरात पाळणा हलू दे. आणि आज एवढ्या वर्षांनी मी आई होणार आहे, तर त्या असं कसं वागू शकतात? या विचाराने मी बैचेन झाले. कोणाशी बोलावं हे कळत नव्हतं. असेच काही दिवस गेले. आज मी ठरवलेलंच होतं की नवऱ्याला याबाबत खरं काय आहे ते विचारायचं. माझे एक मन हे करण्यास नकार देत होतं, पण शेवटी मी त्यांना विचारायचेच ठरवले. त्या दिवशी आमचे सर्वांचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे शतपावले करण्यासाठी बाहेर गेलो. तेव्हा मन खंबीर करून त्यांना विचारले, तुम्हाला मुलगी हवी आहे की मुलगा हवा आहे? त्यावर ते आश्चर्यकारक होऊन विचारू लागले की असं का विचारत आहेस तू मला? मला काहीही चालेल, पण तू आज असा प्रश्न का विचारत आहेस? त्यावर प्रभा म्हणते, काही नाही, असंच. पण तुम्ही सांगा ना मला, तुमचे मत काय आहे? त्यावर नवरा बोलतो, मला तर मुलगी झाली तर सर्वात जास्तच आनंद होईल. तर प्रभा म्हणते, असं का बरं? तर तिचा नवरा बोलतो की कारण मुली खूप जास्त समजूतदार असतात. लहानपणापासून सर्व गोष्टी शिकत असतात आणि मुख्य म्हणजे बाप आणि मुलीचं एक नातंच काही वेगळं असतं. मुलगीच सर्वात जास्त प्रेम, काळजी आणि आपुलकी वडिलांची करत असते. ती आपल्या घराची लक्ष्मी असते. तिच्या येण्याने आपले घर गोकुळ होईल. हे सर्व पतीचे बोलणे ऐकून प्रभा स्तब्ध झाली. ती म्हणते, पण मुलगी तर परक्याचे धन आहे, तरीही तुम्ही असे बोलता? तर पती बोलतो, जरी ती दुसऱ्यांच्या घरी गेली तरी ती आपल्या आईवडिलांना कधीच विसरत नाही. तिच्या मनात आपल्याविषयी प्रेम, आपुलकी कायमच असेल, याची पूर्ण खात्री मला आहे. पतीचे हे बोलणे ऐकून तर प्रभा निशब्दच होते आणि मनात विचार करते की बरं झालं की आपण कोणाच्याही बोलण्यात येऊन पतीला काही चुकीचे विचारले नाही. नाहीतर त्यांना खूप जास्त वाईट वाटले असते. आणि मला आता मुलगा किंवा मुलगी काहीही झालं तरी माझा नवरा माझ्यासोबत असताना कोणाच्याही सांगण्यावरून आमचे आत्ताचे क्षण मी आता वाया घालवणार नाही, असं ती मनाशी ठरवते आणि दोघेही घरी जाण्यास निघतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.